निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय किशोरप्पा पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे ते या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेब, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय बोरसे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर शांतीलालजी तेली, विनोद भाऊ राहुल पाटील, सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले सर्व विविध गावातून या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार साहेबांचे शासनाचे सगळे लाडके भाऊ म्हणजे पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, शासनाने या ठिकाणी उपक्रम हा आपल्यासाठी खास बाब म्हणून या ठिकाणी आयोजित केला आहे. तालुका लेवलचे सगळे विभाग, जिल्हा परिषदेचे असतील, तहसीलचे असतील, MSCBचे असतील किंवा अनेक इतर जे सगळे विभाग आहेत, तालुका कृषी असतील, असे सगळे विभाग एका छताखाली आणून आपल्या या मंडळातील आपल्या ज्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्याच्यासाठी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आम्ही आता अनेक शिबिरांना पाहिलं, पण आता या ठिकाणच्या शिबिरांना आप्पासाहेब चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. ज्या ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवून घ्या, तक्रार कमी करून आपल्या समस्या कशा या ठिकाणी सोडवून घेण्याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. सगळे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, व्हिडिओ आहेत, तहसीलदार आहेत. ज्या काही समस्या प्रलंबित राहतील, ज्याही त्या सुटणार नाहीत, त्याचं आपण एकत्रीकरण करून तहसीलला या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या ठिकाणाहून सगळ्या विविध ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सोडवण्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. माजी तहसीलदार साहेबांची आता प्रत्यक्ष साहेब आपली या ठिकाणची या संदर्भात चर्चाही झाली. शिंदाडचे 1300 खातेदार आहेत आणि 1300 खातेदारांना जे अनुदान आपण या ठिकाणी देतो आहोत ते अनुदान अपलोड करून घेण्याच्यासाठी खूप उशीर या ठिकाणी होत आहे. तुम्ही आमच्या समक्ष तहसीलदारांना सूचनावजा आदेशही आपण या ठिकाणी केलेला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की 600-650 शेतकरी पहिल्या टप्प्यात झाले, आता 250 शेतकरी झाले, पण अजूनही 500 शेतकरी या ठिकाणी वंचित आहेत. त्या सगळ्या शेतकरी बांधवांना कोतवालाच्या मार्फत, ग्रामपंचायतीच्या मार्फत दवंडी देऊन या ठिकाणी लवकरात लवकर कागदपत्र तहसील कार्य आपलं तलाठी ऑफिसला आपण या ठिकाणी द्यायचे आहे आणि तलाठी आणि कोतवाल यांनी ते कागद 2च दिवसात या ठिकाणी 100% कसे अपलोड होतील याच्यासाठीची काळजी घ्यायची आहे. सगळी KYC करणं गरजेचे आहे आणि ह्या गोष्टी शेतकरी म्हणून आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तलाठी आणि कोतवालाची तर ही जबाबदारी आहे, पण तेवढीच जबाबदारी आपलीसुद्धा आहे. आता जो उशीर झाला तो उशीर 2 दिवसात आपण या ठिकाणी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स आपल्या त्या ठिकाणी द्या. एकदा KYC करून पूर्ण झालं की शासनाकडून जसं जसं अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध होईल, अनुदान उपलब्ध झालं की आपल्या खात्यामध्ये ते अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. शिंदाड या बाबतीत या ठिकाणी मागे आहे. थोडंसं कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालायचं आवश्यकता होती, पण आता तहसीलदारांनी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आप्पासाहेब आपण साधारण 14,000 घरकुलं पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. ज्या माझी व्हिडिओला सुद्धा विनंती असेल की होड आपल्याकडनं त्या ठिकाणी होड काढायला विलंब त्या ठिकाणी होत आहे आणि काही आपले बँकेचे मॅनेजर